ठाणे शहर के माजीवाड़ा में राष्ट्रीय ध्वज के नीचे छत्रपति संभाजी महाराज का स्मारक और घोड़बंदर के जिजामाता उद्यान में जिजाऊ स्मारक बनाया जाएगा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सकल मराठा समाज के प्रतिनिधि मंडल को आश्वासन दिया कि इसके लिए ठाणे मनपा आयुक्त को आवश्यक निर्देश दिए जाएंगे। सकल मराठा समाज के समन्वयक रमेश आमरे, महेंद्र पाटिल, अंकुश कदम और अन्य एक प्रतिनिधि मंडल ने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मुलाकात की। आमरे ने बताया कि इस मुलाकात के दौरान सकल मराठा समाज की कई मांगों पर मुख्यमंत्री ने सकारात्मक प्रतिक्रिया दी। आमरे ने बताया कि सकल मराठा समाज ने फिल्म खालिद का शिवाजी पर प्रतिबंध लगाने के लिए विरोध प्रदर्शन किया था। इसके बाद फिल्म पर 1 महीने के लिए प्रतिबंध लगा दिया गया है। मुख्यमंत्री ने इस प्रतिबंध को स्थायी करने की मांग पर सहमति जताई है। इसी बीच आमरे ने यह भी बताया कि मुख्यमंत्री ने धीमी गति से चल रहे मराठा भवन के काम में तेजी लाने के लिए निर्देश संबंधितों को दिए हैं। नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय। आज आमची सकल मराठा समाजातर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची आज आम्ही भेट घेतली। आमचे आमदार नरेंद्र पाटील असतील, करण गायकर असतील, अंकुश कदम असेल, असे आमचे महाराष्ट्रातले विविध कार्यकर्ते आणि आमच्या मराठा समाजाचे समन्वयक या सर्वांनी मी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। त्यांनी खालिद का शिवाजी हा जो चित्रपट आहे त्यावर तात्काळ बंदी आणावी आणि त्यांनी ते मान्य केलं। त्यांनी सांगितलं की सरकार म्हणून आम्ही ते 1 महिन्याची बंदी आहे, आम्ही प्रयत्न करतोय की तो पिक्चर बंद करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत। पण आम्ही कोर्टात गेलेलो आहोत, तर समाज म्हणून तुम्हीही पुढे व्हा आणि त्याच्या खालिद का शिवाजी हा चित्रपटावरती बंदी आणण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। आणि त्यांनी आम्हाला चांगला पॉझिटिव्ह त्यांनी सांगितलं। तसेच ठाण्यामध्ये माजिवडा ब्रिज जो आहे, जे आपल्या माजिवडा ब्रिजच्या इथे आपला फ्लॅग आहे देशाचा, त्याच्याखाली छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक व्हावं अशी आमची इच्छा आहे सकल मराठा समाजातर्फे। त्यांनी तेही ॲग्री केलं। त्यांनी तात्काळ त्याला मान्यता दिली। ते बोलले की मी आयुक्त साहेबांशी पत्रव्यवहार करतो आणि जी काही तुम्हाला परमिशन लागेल ती पूर्ण परमिशन मी तुम्हाला सहकार्य करतो आणि ते छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आपण लवकरात लवकर उभं करूया। तसेच आमच्या घोडबंदरचे ते जिजामाता उद्यान आहे, त्याची आम्ही मागणी केली स्मारकाची, ती त्यांनी तात्काळ मान्य केली। ते बोलले की जिजामाताचं स्मारक हे झालंच पाहिजे। अशा आमच्या विविध मागण्या होत्या, सकल मराठा समाजातर्फे त्यांनी मान्य केलेल्या आहेत। आमचे महाराष्ट्रातील विविध जे आमचे समन्वयक, जे आमचे कार्यकर्ते, ते सर्वांनी मिळून आज आमची मुख्यमंत्र्यांची भेट झाली। तसेच जे मराठा भवनाचं काम जे मंद गतीने चालू आहे ते फास्ट करावं ही त्यांना आम्ही विनंती केली। त्यांनी आम्हाला लवकरात लवकर ह्याचा तोडगा काढूया असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी आश्वासन दिलं की सकल मराठा समाजातर्फे जी काही मागण्या असतील मी ह्याच्या पुढे तुम्ही जसं सांगाल त्या पद्धतीने आपण ते मान्य करूया आणि भारतीय जनता पार्टी म्हणून मी मराठा समिती आहे असं त्यांनी सांगितलं। काही जे आहेत ठाण्यातले काही नेते जे आहेत ते मुद्दामून कुठेतरी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतायत, आमच्याशी दुर्व्यवहार करतायत, म्हणजे कुठेतरी आमच्याबद्दल दुरी निर्माण करतायत, कुठे समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतायत। काही कॉन्ट्रॅक्टर आहेत, हे त्यांची लोक असल्यामुळे हा नेहमी आम्हाला त्रास होतो। आणि जर का जिजामातांचं स्मारक हे जर का इथे झालं नाही तर मी लोकशाही मार्गाने आंदोलन आम्ही लास्ट टाइम त्यांना सांगितलं, लोकसभा आयुक्तांनी पॉझिटिव्ह सांगितलं आहे की तिथे जिजामातांचं स्मारक हे होणारच। आम्ही ती कंप्लेंट मुख्यमंत्र्यांना केलेली आहे आणि त्याच्यात मी तात्काळ कारवाई करेन आणि जी काय असेल ते आपण इन्क्वायरी लावूया। संभाजी महाराजांचं स्मारक यांनी ते तर त्यांनी तात्काळ त्यांनी मान्य केलं की आपण लवकरात लवकर ते स्मारक बांधूया।